नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं सिविक मिररच्या या पॉडकास्टमध्ये। भारतामध्ये सध्या महाकुंभमेळ्याची सर्वत्र चर्चा आहे। देशाच्या वेगवेगळ्या भागामधून कोट्यवधी भाविक प्रयागराजला जात आहेत। तब्बल 144 वर्षांनंतर हा योग जुळून आलाय। तर प्रयागराजला जाण्यासाठी अनेक जण वेगवेगळ्या साधनांचा वापर करतात। कोणी विमानाने जात आहे, कोणी रेल्वेने जात आहे, कोणी एसटीने जात आहे, तर कोणी स्वतःची वाहनं घेऊन जात आहे। पण आज आपल्या स्टुडिओमध्ये एक असं दाम्पत्य आलेलं आहे की त्यांनी यातल्या कुठल्याही वाहनाचा वापर केलेला नाही। त्यांनी स्वतःच्या टू व्हीलरवरून म्हणजेच दुचाकीवरून प्रयागराजपर्यंतचा प्रवास केलाय। पुणे ते प्रयागराज, पुढे अयोध्या आणि अशी वेगवेगळी तीर्थक्षेत्र करत ते परत पुण्यात आले। साधारणपणे 3700 किलोमीटरचा प्रवास त्यांनी केलाय। हा प्रवास नेमका कसा होता, त्यांना कोणते अनुभव आले आणि त्यांच्या या प्रवासामागचं रहस्य काय, हे आपण त्यांच्याकडून आज जाणून घेणार आहोत। या दाम्पत्याचं नाव आहे सूर्यकांत साखरे आणि रजनी साखरे। काका आणि काकू नमस्कार, तुमचं स्वागत आहे सिविक मिररच्या या स्टुडिओमध्ये। आता मला सांगा की तुम्ही नुकताच प्रयागराजचा दौरा केलाय आणि प्रयागराजला तुम्ही जाऊन आलात, तर प्रयागराजला जायचं असं तुमचं कसं ठरलं? म्हणजे हा विचार तुमच्या डोक्यामध्ये कसा आला? टी व्ही बघत होतो। टी व्ही बघता बघता अचानक की 144 वर्षांनी आलेला महाकुंभ तर आपण करायचं का, असं आम्ही दोघांनी ठरवलं। तर ठरवलं म्हणजे मग अगदी मनात पक्क गेलं की आपण जायचं आहे, पण कशाने जायचं हे अजून डोक्यात नव्हतं। कारण जायचं म्हणलं तर पुढं गेल्यावर कुठल्या वाहनाने गेलं तर पुढं चालायला लागेल, भरपूर चाल होती, वाहनं 10-10 किलोमीटर अंतरावर थांबवत होती। तर मग आम्ही म्हटलं आपण टू व्हीलरवरून जायचं का, तर थोडा नाकारता मंडळीचा नाकार झाला। म्हणजे एवढा लांब जायचं आपल्याला, तर मुलांना विचारलं पाहिजे। तर म्हणलं त्यांना विचारलं तर ते नाही म्हणते। तर मग मुलांना तरी विचारलं तर तो म्हणला तुम्हाला मी 27 तारखेला गाडी करून देतो, तुम्ही त्या हाफडाऊनचं तिकीट काढून देतो। तर मी म्हणलं आम्हाला तर 27ला म्हणलं 27ला आम्हाला तर तिथं जायचं आहे। मग असं विचार केला दोघांनी। मग आपण म्हणलं गाडीच काढूया, म्हणजे आपल्याला चालायचं बी कमी होईल आणि प्रवास बी सुकर होईल। ह्या हिशोबाने मग आम्ही एक 10 दिवसाची एक रिसर्च केली। रिसर्च केला तो असा की पंढरपूर, आधी याला गेलो बालाजी, इथला बालाजी करून नारायणपूर केतकवळ्याचा, मग नारायणपूर केलं, नारायणपूर जेजुरी केली, पुढं मग फलटणमधून जाता जाता पंढरपूर केलं, पंढरपूर करून गाणगापूर, तुळजापूर, अक्कलकोट, असं करत करत आम्ही मग विजापूरला मी जाऊन आलो होतो 2 वेळा। तर म्हणलं मग जायचं का विजापूरला, तर म्हणली चला। मग विजापूर केलं। असं करत करत आम्ही गणपतीपुळे केलं, गणपतीपुळे करून म्हणले मार्लेश्वर करू, म्हणून मग आम्ही मार्लेश्वरला गेलो। मार्लेश्वरला गेल्यावर आधी संध्याकाळ झाली होती, पार अलीकडेच थांबलो होतो आम्ही। तर तिथे एक अगोदर एक मंदिर बांधलेलं आहे, आधी वरचं मंदिर, खाली एक बांधलेलं आहे, तिथं थांबलं। तर एक मुंबईचा तिथला रहिवासी मुंबईवरून आला होता, तर आम्हाला बघितलं आणि म्हणला कुठं चाललं, तर म्हणलं बाबा आम्ही मार्लेश्वरला चाललो आहे। तर ते म्हणलं आत्ता तर तुम्हाला काही तिथं सोय नाही, काय नाही, आणि तिथं कोणी नसतं पण रात्रीचं। म्हणलं मग ठीक आहे, बघू काहीतरी होऊ, मार्लेश्वर महाराज करतील काहीतरी। तर तो म्हणला मग ठीक आहे, म्हणला मीच मार्लेश्वर होतो, चला माझ्या मागे त्याची 4 व्हीलर होती, त्याच्या संग त्याच्या गावामध्ये गेलो।
आणि गावात गेल्यावर त्याने मग आम्हाला त्याच्या बंगल्यात नेलं, चांगली उठबस केली. सकाळी आंघोळीचं विंघोळीचं सगळं बघितलं. तर म्हणलं चला आता मार्लेश्वरला नेतो तुम्हाला. मग त्यांनी त्याच्या 4 व्हीलरमधून आम्हाला मार्लेश्वरला नेलं. अरे वा, धबधबा होता का तेव्हा चालू? धबधबा अगदी बारीक होता. तर दाखवलं त्यांनी कसं धबधबा, त्याचे पण एक स्कीम काढलेली मी मोबाईलमध्ये. मग दर्शन वगैरे झालं छानपैकी. मग आलो आम्ही खाली. आल्यावर मग त्यांनी ते म्हणलं आता घरी नको जायला, इथंच जेवूया आपण. मग त्याचा ओळखीचा आता तो तिथलाच रहिवाशी, तर त्याने मग आम्हाला त्या हॉटेलमध्ये नेलं, जेवण बिवण केलं. आणि मग तो म्हणला आता पुढं काय करणार. तर म्हणलं बाबा आम्ही पुढं आता पुण्याला तर जाणारच आहे, पण तिथं महाकुंभाला जायचं हे डोक्यात माझ्या आहे, असं त्याला सांगितलं. तो म्हणला गाडीवर नका जाऊ, तुम्ही काहीतरी दुसरा पर्याय शोधा. तर म्हणलं बघू आता पुण्यात गेल्यावर काय होतं ते. मग आलो आणि मग पालीच्या खंडोबाला गेलो, सातारजवळ. मग तिथून कोल्हापूरला गेलो, ज्योतिबा केला. मग असं करत मग आम्ही पुण्याला आलो. आणि मग तिथं 2-3 दिवस घालवले, जरा आराम केला. मुलाला म्हणलं बाबा गाडीची सर्व्हिसिंग कर, खूप फिरली आहे ती. त्यांची सर्व्हिसिंग करून आणून ठेवली होती. मग आणि मला जायचं होतं, ते काय सांगितलं नव्हतं त्याला की गाडीवर जायचं म्हणून. हो. तर मग आम्ही गाडी आता त्या म्हणलं झालेली आहे दुरुस्त. मग आम्ही केला विचार. आणि मग एक उपवास होता त्या दिवशी, तर म्हणलं चतुर्थी होती, तर त्या दिवशी म्हणलं आता आपण दुपारून निघूया. मग आमचं दोघांचं ठरलं, पॅकिंग केली थोडीशी घाई गडबडीत, कारण सुनबाई येणार होती घरी लगेचच, कारण नातवाला घेऊन येणार होती शाळेतून ती. तर म्हणलं ती लवकर ती आली तर मग आपल्याला जरा नाही जाऊन देणार, कारण आधी 10 दिवसाची ती रुसली होती आमच्यावर. हो. तर म्हणलं आता एवढं आमचं ते जाऊन देणार नाही. ठीक आहे. मग आम्ही काय केलं, ते यायच्या अगोदर आम्ही कसं तरी थोडं आवरलं आणि थोडेसे घरात पैसे होते ते घेतले आणि निघालो. परदेशी गेलो. थोडेसे पैसे कमी पडतात म्हणून मग आमचा एक सोनार आहे, मुलाचा छानपैकी मित्र आहे तो सोनार. मग त्याच्याकडे गेलो. आणि मग तो मला पण छान ओळखतो, पण जास्त मुलाचं आता कन्सर्न असल्यामुळं मग त्याने मला म्हणला कसं काय आला काका. म्हणला आलो बाबा तुझ्याकडंच, मला पैसे हवेत. तर त्याने लगेच मला 70-80 हजार रुपये दिले. आणि मग आम्ही ते बॅगेत टाकले आणि तसंच निघालो पुढं. पण त्यासाठी तुम्ही दागिने वगैरे घाण ठेवले नाही? हो, ठेवले ना. हो, बॅगेत ठेवले मागच्या मागेच. म्हणलं आता खिशात ठेवायला वेळच नव्हता तेवढा. आणि मग गेलो पुढं थोडंसं. मग एक रिलॅक्स जागा मिळाली तिथं, व्यवस्थित बॅगेत बांधले आणि मग पुढं निघालो. निघता आणि मग संध्याकाळ व्हायला लागली. म्हणलं आता आपल्याला इथं कुठंतरी थांबायला लागेल असं तिला म्हणलं, कारण रात्री नको आहे. तर मग आम्हाला ह्याच्यात शिक्रापूरमध्ये आम्ही गेलो. तर म्हणलं नको आता, म्हणजे पण म्हणलं नाही आता थोडीशी एक थोडा 7:30 पावणे 8 झाल्यावर मग आपण थांबूया. 6:30 वाजले तर तरी अंधार लवकर पडला होता ना. तर मग आम्ही गेलो पुढं. तर तेवढा एक ब्रिज लागला मला. ब्रिज लागला तर ही म्हणली आपण अलीकडे ये म्हणली, थोडं मी नीट बसते म्हणजे आपण पुढचा प्रवास. असे गेलो. असं पुलाव एक पुढचं चाक गेलं आणि गाडी म्हणजे लॉक झाली. तर मी लगेच थांबलं गेलो ऑटोमॅटिक. मग थांबल्यावर बघितलं काय झालं काय नाही, ब्रेक लूज केला, हे केलं, काहीच होईना. मग म्हणलं आता आपण ही गाडी इथंच थांबूया आणि बघू कुठंतरी गाव मिळते का काहीतरी. तर लांबूनच एक ड्रायव्हर बघत होता लांबूनच. गाडी त्यांनी साईडला लावली होती त्याची ट्रक, आणि तो बघत होता काय चाललंय काय नाही. मग आम्ही आपली गाडी साईडला लावली आणि चालता होता. त्या ड्रायव्हरने मागं दार उघडून विचारलं आम्हाला काय झालं काका. तर म्हणलं बाबा असं झाले. तर म्हणलं मी बघू का गाडी तुमची काय. म्हणलं ठीक, बघितलं आणि झालं तर चांगलंच आहे. आणि मग त्याला घेतला मी आणि आलो गाडीपाशी. लावलं चावी लावली गाडीला आणि
लॉक खोललं तर गाडी काय हला ना जागेवरनं. मग त्यांनी त्या ताकदीच्या हिशोबाने ती गाडी फिरवली आणि जोरात उचलून गाडी एक ग्रामपंचायतीचा एक ऑफिस होतं तिथं गाडी लावली. तिथं लावल्यावर मग म्हणलं आता आपण बघूया गावात जायचा प्रयत्न करूया. तेवढ्यात एक कामगार बस आली. त्यातनं दोघं तिघं उतरले. त्यांनी विचारलं काय झालं. म्हणलं बाबा गाडी आमची अशी झाली आता आम्ही गावात चाललोय. तर म्हणलं आता गावात जायला तुम्हाला 1-1.5 किलोमीटर आतमध्ये जावं लागेल एवढं तुमचा बोजा. तर त्यांनी त्या ड्रायव्हरला सांगितलं की बाबा या दोघांना घेऊन जा आणि तो फिटर आहे तिथं 2 व्हीलरचा मॅकॅनिकल त्याच्याकडं ह्यांना उतरव आणि काकूंना तिथंच बसू दे असं तो म्हणला. मग गेलो. त्यांनी त्याचं नाव सांगितलं. तो फिटर असं त्याचं शटर लावत होता की तेवढ्यात आम्ही गेलो. मग त्यांनी सांगितलं की बाबा मग या माणसाचे जे पाहुणे आहेत त्यांची गाडी अशी बंद पडली. तर तो फिटर काही न बोलता मला म्हणला चला काका गाडीवर बघूया गाडी. त्याने पाने वगैरे घेतले. गेलो. गाडी खोलली बिल्ली मस्त. तर म्हणलं काय नाही किरकोळ आहे करूया आपण. मग केली दुरुस्त. नट खराब झाला तर नट बदली केला. पण म्हणलं आता 9 वाजलेत तुम्ही जाऊ नका आता कारण रात्री वेळ आहे. हो. तर आम्ही पण म्हणलं की देवाने आपल्याला त्यासाठी थांबवलं असेल. तर मी म्हणलं आता नको जाऊया बघूया इथं काहीतरी. तर त्याला म्हणलं इथं सोय होईल का आमची. तर म्हणला एक लॉज आहे पण ती लॉज तुम्हाला मिळणं शक्य आहे कारण तिथं एक मोठ्या लोकांचे लग्न आहेत. ते लॉज सगळे पूर्ण झाले पण बघून या म्हणला. मग आम्ही गेलो लॉजवर. तर तो म्हणला बाबा सगळं फुल आहे इथं आणि त्यांनी कार्ड दिलं मला. तो म्हणला इथं एक रूम रिकामा होईल पण त्याला वेळ लागेल म्हणला 9-10 वाजतील. तर एक कार्ड घ्या मग मला फोन करा म्हणला 10 वाजता. आता म्हणलं घ्या तसं आहे. तर घेतलं कार्ड. पण म्हणलं जेवायची सोय होईल का. म्हणला खाली हॉटेल आहे आमचंच त्या हॉटेलमध्ये जेवा. आम्ही जेवलो वगैरे मस्त आणि मग आलो त्या थिएटरच्या इथे. तर बंद करून निघाला होता. तर त्याला म्हणलं आम्ही इथं झोपू का. तो म्हणलं नाही म्हणला इथे एक मंदिर आहे शंकराचं त्या शंकराच्या मंदिरामध्ये तुम्ही आराम करा. मग गेलो आम्ही त्या मंदिरामध्ये. ते आमचं बेड टाकलं आपलं आणि झोपलो. तर तेवढं 2-3 मुलं आली तिथलीच. ते संध्याकाळी जे येतात बंद करायला दारं वगैरे बघायला. तर ते म्हणला कुठं आले. तर म्हणलं बाबा आम्ही असं आलो आहे. तर मी जरा चपापलो की बाबा कोण मुलं येत नाही का अशी जरा. तर येलं म्हणलं आपण त्या फिटरनी सांगितलं होतं आपल्याला की पोलीस चौकी जवळचं. म्हणलं आपण पोलीस चौकीत जाऊन सांगू की बाबा आम्ही असे आलेलो आहे प्रवासाचे. हां. तर इथं तुझं म्हणलं काय जाण्याची गरज नाही मी इथला पुजारीच आहे तर तुम्ही आराम करू शकता. तर म्हणून ठीक आहे म्हणलं. मग जरा बरं वाटलं. मग आम्ही रात्री काढली तिथं. रात्र काढल्यावर सकाळी झाली. तोच मुलगा आम्हाला सकाळी नाश्त्याला विचारायला आला. तर मी काय रात्रीला ओळखलं नाही त्याला. तो म्हणला मी रात्री नाही का आलो होतो तुम्हाला. तर मग म्हणला बरं ठीक आहे. मग काय तो म्हणला मी नाश्ता तुम्हाला इथं घेऊन येऊ का तुम्ही येता. तर म्हणलं ठीक आहे म्हणलं जाऊया. मग त्याच्या घरी गेलो. त्याने मग व्यवस्थित आम्हाला नाश्ता विष्टा दिला. चांगलं म्हणजे संगोपन केलं आमचं. मग पुढचा प्रवास आम्ही सुरू झाला. मग त्याच पुलावर गेलो. त्या पुलाच्या तिथं कोपऱ्यावर गेलो. तिथं परत पुलाला नमस्कार केला मी की तुम्ही आम्हाला इथंच थांबवल्याबद्दल त्याचे आभार मानले त्या पुलाचे. बरेच श्रद्धाळू आहात काका. मला एक सांगा तुम्ही नोकरी जी आहे ती काय स्वरूपाची होती म्हणजे तुम्ही काय काम करत होतात आणि किती वर्ष तुमची सर्व्हिस झाली. मी मेकॅनिक लाईनमध्ये होतो गाड्या दुरुस्त करण्याच्या. तर ते काम करायचो मी खाली बसणे उठणे असं. मग गाडी खाली जाणे. मोठी बस असायची ना सरकारी बसेस. तर ते काम करत होतो मी. सरकारी बस म्हणजे PMTची बस. हा PMPL मेकॅनिकल मधून माझी साधारणतः 37-38 वर्ष सर्व्हिस झाली पूर्ण. पारिवारिक तुमची हे काय पार्श्वभूमी म्हणजे मुलं किती तुम्हाला. 2 मुलं आहेत 1 मुलगी आहे आणि छान त्यांचं संगोपन करून त्यांनी त्यांच्या पायावर आता ते उभे आहेत आणि आमचं संगोपन करतात छानपैकी. आणि
जे जे असेल ते आम्हाला पुरवतात. मला काकूंना एक प्रश्न विचारायचा आहे. ज्यावेळेस यांनी सांगितलं की आपल्याला आता प्रयागराजला जायचंय, त्यावेळेस तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती? टू व्हीलरवर जायचं म्हणून नकार होता माझा. नकार होता. त्यांनी तयार कसं केलं तुम्हाला? ते म्हणले मला खूप चालायला येत नाही ना, मग आपण टू व्हीलरवर जर गेलो तर आपण तिथं व्यवस्थित पोचू. अच्छा, तुम्हाला पटलं ते? हां, कारण त्यांना पटवून दिलं? नाही, पटवून नाही, त्यांना जास्त चालायला येतच नाही ना. त्यांच्या काळजीपोटी तुम्ही तयार झालात? अच्छा. मग किती दिवसांचा प्रवास झाला तुमचा एकूण? 24 दिवसाचा. 24 दिवसांचा. जाऊन येऊन. अच्छा. मग ह्या सगळ्या 24 दिवसामध्ये तुम्हाला काय स्वरूपाच्या अडचणी आल्या? अडचणी पहिल्यांदा काही नाही आल्या. आम्ही ते यमुना पुलावरून पुढे चित्रकूटमध्ये गेलो तर तिथे आम्हाला जागा नाही मिळाली. मग आम्ही एका दुकानाच्या बाहेरच राहिलात तुम्ही? राहिलो. अच्छा, म्हणजे तुम्हाला राहायला जागा नव्हती मिळाली, दुकानाच्या बाहेर पडवीत झोपलात तुम्ही? हां. आणि मग पण तिथे रहदारी खूप होती, पोलिसांच्या गाड्या पण फिरत होत्या. हां, सारख्याच फिरत होत्या गाड्या. भूक पण लागली होती वगैरे, असं झालं होतं आमचं प्रकार. आम्ही आतमध्ये जाऊन पण आलो, पण आम्हाला ते चित्रकूट नाही सापडलं. मग आम्ही परत माघारी आलो. मग तिथे एक आम्ही जिथं थांबलो होतो ना, तिथे एक गुजराती लोक थांबली होती. त्यांचं मोठं कुटुंब होतं. त्यांनी तिथं जेवणासाठी तिथं लोक तिथं तळ ठोकला त्यांनी थोडा वेळ. आणि मग आम्ही पण त्यांना विचारलं तर ते म्हटलं आम्हाला पण चित्रकूट सापडलं नाही. मग ते तिथं जेवण करत होते, आम्हालाही त्यांनी जेवायला घातलं. आणि ते म्हटले तुम्ही आता इथे थांबा, आम्हाला त्यांनी तिकडे बुक केलेलं होतं तिकडे पुढे. मग ते गेले आणि आम्ही तिथंच थांबलो. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी चित्रकूटला गेलो. चित्रकूट झालं? झालं. दर्शन घडणं तुमच्या नशिबात हो. होतं. तुमचा शिक्रापूर नंतरचा प्रवास हा कसा होता? म्हणजे कुठले कुठले टप्पे तुम्ही घेतले आणि कुठल्या मार्गाने गेलात तुम्ही? शनी शिंगणापूर, शिर्डीला मुक्काम केला. शनीला जाऊन दर्शन घेऊन मग आम्ही साईबाबाला आलो. साईबाबाला गेलो, तिथं रूम आधी बुक केला. रूम बुक करून फ्रेश झालो आणि संध्याकाळी रात्री 9, 9:30 झाले होते. आम्ही गेलो दर्शनाला साईबाबाच्या आत. बाबांचं दर्शन झालं छानपैकी. आणि बाबांना पण सांगितलं की बाबा आता आम्ही तुमच्या इथं मुक्काम केलेला आहे, तर आम्हाला पुढचा प्रवास सुखकर देऊ. आणि मग छान दर्शन झालं बाबांचं. पुढे मग कसं गेलात? मनमाड, धुळे? मनमाड, धुळे, गुन्हा यावले, त्या मार्गाने पुढे गेलो. गेलात. प्रयागराजमध्ये प्रत्यक्ष गेल्यानंतर कसं वाटलं? प्रत्यक्षात तर छानच वाटलं, पण आता म्हणलं पुढं आता आपल्याला तर गंगेला जायचं, त्रिवेणी संगमला जायचे. तिथं तर फार गर्दी होती. त्या दिवशी शाहसाहेब आले होते तिथे, त्यामुळं गर्दी. हां, आम्ही साहेब शाह आले होते तिथे, तर गर्दी होती फुल. आणि आम्हाला आतमध्ये काय सोडत नव्हते, पोलिसांनी बॅरिकेडरच लावले होते तिथं. तर पोलीस म्हणले आमची बी ड्युटी आहे, आम्हाला नाही सोडता येणार. तुम्ही मस्त आता महाराष्ट्रातून आला असाल, पण आत्ता आम्हाला आत्ता ह्या घडीला तर आता तुम्हाला सोडता येणार नाही. मग एक लांब त्यांचा ऑफिसर थांबला होता, तिथून तो आला आमच्यापर्यंत. म्हणलं काय कुठं आला काय? त्यांनी गाडी बघितली, त्यांनी आम्हाला एक त्याच्या हिशोबाने सलूट मारला आणि म्हणलं ठीक आहे जावा तुम्ही. आणि मग आम्ही हो सोडलं त्यांनी. मग आम्ही डायरेक्ट त्रिवेणी संगमलाच गाडी थांबवली. गर्दीतून जात अगदी मग कोणी अडवलं नाही आम्हाला. आणि मग डायरेक्ट त्रिवेणी संगमावर गाडी थांबवली. मग पुढं छानपैकी आमचं स्नान झालं दोघांचं छान. मग पुढून आम्ही तिथून दर्शन वगैरे घेतलं. मग आम्ही लेट्या मारुतीला गेलो, पण तिथून पण फार गर्दी होती, आतमध्ये काय सोडत नव्हती. मग म्हणलं जाऊन दे आता आपण इथूनच नमस्ते करूया. मग तिथून म्हणलं निघूया आता आपण. तर संध्याकाळी 7 वगैरे वाजले असतील सगळे करता 6:30, 7. तर आम्ही निघालो तर एक ड्रायव्हर आम्हाला पाठी वाचली ना ती, त्यांनी पाठी वाचली आमची गाडीची. आणि ती गाडी बी बघितली त्यांनी. तर म्हणलं पुण्यावरनं आला? तर म्हणलं हो पुण्यावरनं आलोय. तर म्हणलं आता तुम्ही जाऊ नका, तुम्हाला पेट्रोल बी लवकर मिळणार नाही
15 किलोमीटरच्या अंतरावर, आणि रात्र पण झाली, थंडी आहे. तर तुम्ही आणि तुम्हाला इथं कुठं लॉज बी नाही मिळणार, तर इथं तुम्ही कुठंतरी आश्रय घ्या. तर म्हणलं आता आश्रय तर घ्यायचं, पण आता आश्रयाला पण आम्हाला इथं रूम वगैरे मिळणार नाही, काय नाही. तर त्यांनी आम्हाला त्याचं असोसिएशन सांगितलं की म्हणलं माझ्याकडं गाडी आहे मोठी, माझी जीप गाडी आहे, त्याच्यामध्ये आराम कराल का तुम्ही? तर म्हणलं ठीक आहे, करूया. मग गेलो, त्याने मग छान आम्हाला त्याच्या गाडीमध्ये आम्हाला गादी वगैरे असे अंथरून छान आम्हाला आराम करायला दिला. माझी गाडी पण त्यांनी स्वतः साईडला लावली. मराठीच माणूस होता? हो, मराठी होता तो. बर, कुठले होते ते? टूरचे अच्छा, टूरवाले. टूर ड्रायव्हर बर, होता तो. त्यांनी पण पण त्यांनी काढली होती टूर. तर 2-3 टूर झाले आतापर्यंत त्याच्या. मग सकाळी उठलो तर समोर एक ऑफिसर होते, त्यांची ड्रायव्हरची अगोदरच 2 दिवस ओळख झाली होती. त्याच्यामुळं त्या ऑफिसरने बी आम्हाला नमस्ते केला. कशाला तुम्ही एवढ्या लांब आलात गाडीवर, असं तसं. त्यांनी म्हणलं आता आमची इच्छा झाली, आम्ही आलो, पण आता कुठं? तर म्हणलं आम्ही आता काशीला चाललोय. तर ठीक आहे म्हणलं, तुम्हाला काय अडचण आली तर मला. त्यांनी त्यांचा फोन दिला, त्या ड्रायव्हरने बी दिला, त्या ऑफिसरने बी दिला. मग आम्ही ते फोन घेऊन आम्ही निघालो. म्हणजे अशा काळात सुद्धा लोक मदत करायला आणि याला तयार होते. पुढे काशीमध्ये तिथली व्यवस्था एकंदर कशी वाटली? कारण त्यावेळेस काय झालं होतं की बऱ्याच जणांचं असं म्हणणं होतं की तिथे व्यवस्था चांगली नाहीये, लोकांना फार त्रास होतो. छान व्यवस्था होती, आम्हाला तर काय अडचण झालेली नाही. सगळी व्यवस्था, फक्त आम्हाला रूम सोडून बाकी व्यवस्था छान मिळाली. राहण्याची व्यवस्था? हो, मग रूम छान मिळाला आम्हाला काशीमध्ये. त्या साहेबांनी म्हणला की तुम्हाला रूम नाही मिळाला तर मला फोन करा. मग मी फोन लावला त्याला आणि म्हणलं बाबा रूम तर काय इथं नाही आहेत, सगळे फुल आहेत. तर असं करा म्हणला, तुम्ही तिथंच थांबा, आहे तिथंच, मी त्या मित्राला फोन लावतो. मग त्या मालकाला त्यांनी फोन लावला लॉजच्या, तर तो स्वतः आम्हाला न्यायला आला तिथं आणि आम्हाला हात जोडले त्यांनी. म्हणलं चला. मग त्यांनी त्याच्या लॉजवर नेलं, छान लक्झरी रूममध्ये आम्हाला त्यांनी थांबवलं. आणि संध्याकाळी मग हातपाय वगैरे धुवून आम्ही परत दर्शनाला गेलो. विश्वेश्वराचं दर्शन अगदी म्हणजे अगदी जी VIP मिळते ना त्या पद्धतीने आम्हाला आपोआपच मिळाली की VIPच्या लाईनीत आम्हाला ढकललं गेलं. आपोआप आम्ही दोघं त्या लाईनीत गेलो. मग हो, दर्शन वगैरे घेतलं मस्त. मग आलो लॉजवर, मस्त आराम बिराम केला. सकाळी आम्ही निघण्याच्या, मग तिथून आम्ही काशीचं डोक्यात आलं. काशी नंतर अयोध्या झाल्यावर काशी गेलो. मग हो, आधी उज्जैनला गेलो, त्रिवेणी महाकालचं दर्शन. त्रिवेणी संगम, मग काशी आणि मग अयोध्येला निघालो. असं करत मग आम्ही अयोध्येला गेलो. अयोध्येला पण फार गर्दी होती. मग आम्ही गेलो मस्त. तो घाट शरयू नदीवर आहे? हो, शरयू. पण रामाचं दर्शन झालं का शेवटी? मग झालं ना रामाचं दर्शन 2 छानपैकी. दिवसांनी झालो. हनुमानगडीला गेलात? हनुमानगडीला नाही मिळालं. हनुमानगडीला फार गर्दी होती. मग तिथं दर्शनाला आम्ही गेलो ना दुसऱ्या दिवशी, तर तिथं 2 व्हीलचेअर अशा म्हणजे भरपूर आहेत, हे सरकारने ठेवलेलेच आहेत मंदिराच्या ट्रस्टनी. मग आम्ही गेलो तर 2 व्हीलचेअर तिथं थांबलेच होते. सगळ्यात रामाने तिथं आणून ठेवलंय का काय? मग म्हणला बसा. पण आता म्हणलं तुमच्याकडे मोबाईल वगैरे असेल तर तुम्ही लॉकर घ्या आणि तिथं जमा करा. त्या दोघांनी गेलो, डायरेक्ट राम मंदिराच्या समोरच नेलं. छानपैकी दर्शन झालं. मग आनंदी झालो मी. मग पहिला फोन लावला मी मुलीला, म्हणलं बाई काय काळजी करू नको, आमचं दर्शन झालेलं आहे. आणि मग असे आम्ही तिथं रात्री निघालो. मग तिथून दुसऱ्या दिवशी निघालो. काकूंना द्या, मला जर काकूंना विचारायचं आहे, साधारणपणाने गृहिणीला देव धर्म, घरातले देव वगैरे ह्याच्याविषयी फार आस्था असते. आपण घरात पूजा वगैरे करतो, पण ही सगळी तीर्थक्षेत्र फिरत असताना मनामध्ये काय नेमकी भक्तीची भावना होती? काय वाटत होतं? नाही, अयोध्येला तर जायचंच होतं, तर पहिल्यापासूनच होतं. मग तिथून आम्ही मिळालं आम्हाला ते. आता शेवटी अयोध्या केली. आणि लखनौ मार्गाने मग पुण्याकडे परत. हा
मग येता येता आम्ही परत साईबाबाला जायचं आहे म्हटली आपल्याला. पुन्हा हो तर म्हणजे येताना त्यांचं दर्शन घेऊन आलं तर त्यांना ते म्हणले भेटूनच साईबाबाला जायचं ना. सांगून जाऊया आम्ही. हो हा. सोमवारच होता तर मग आम्ही शंकराचं म्हणलं आभार मानूया. तर मग शंकराच्या मंदिरात गेलो. छान जुनं मंदिर होतं. तिथं दर्शन बिर्शन घेतलं. गाडी बाहेर लावली होती. एक जोडपं आलं तिथल्या गावातलं. त्यांनी बघितली गाडी दिसतीये कुंभमेळ्याची. तर कोण आहे बघावं म्हणून ते देवळामध्ये आले आणि आम्हाला विचारलं तुम्हीच का? म्हणलो "हो, आम्हीच." तो म्हणलं चला आमची पण देवी आहे तर तुम्ही त्या देवीचं पण दर्शन घ्या. मग आणि मला म्हणला सत्कार बी करायचा तुम्हाला तुमचा. मग आम्ही गेलो त्या देवी भगवती देवी नगरमध्ये. हो नगरमध्ये. मग तिथं दर्शन घेतलं छान. मग त्या सगळ्या पुजाऱ्यांनी आमची छानपैकी दर्शन दिलं. म्हणला आता तुमचा सत्कार करूया आम्ही. मग त्यांनी आम्हाला शाळ श्रीफळ देऊन फोटो काढलेले आम्ही. तर छान दर्शन झाल्यावर म्हणले आता काय करतात? तर म्हणलं आम्ही आता निघणार आहे म्हणलं. कारण ओढ लागली होती जरा घरची. परत आता परतीचा प्रवास सुरू झाला होता. कधी घरी पोहोचतोय असं झालं असेल. पण निघता मग आम्ही एक राम मंदिर आहे त्या राम मंदिरला पण गेलो. ते जुनं राम मंदिर आहे तिथं पण गेलो. ते काय मंदिर पोछा ना. हा एक ते गाव आहे ते पोछा म्हणून. तिथं एक राजा होता. त्या राजाचा मोठा महल आहे आणि त्या राजाने रामाला प्रसन्न करून घेतलं होतं. तिथं गेलो. कुठल्या गावातलं मंदिर आहे हे? ते पोछा म्हणून गाव आहे. कुठले म्हणजे महाराष्ट्रात आहे? हा महाराष्ट्राच्या अयोध्येच्या इथे तुम्ही. ते आता आठवलं म्हणून मी तुम्हाला ते ओरछा म्हणून गाव आहे. हा तर आतमध्ये तिथं ते सांगत होते की पहिलं आम्ही इथं म्हणजे त्यांनी राजाने प्रसन्न करून घेऊन ते राम तिथे राहतात रात्री आणि अयोध्येला दिवसा जातात. बर. त्यांची मुक्कामाची जागा आहे ती. अशी ती कथा आहे. आणि दिवसा अयोध्येत. बर. आता हा तुमचा एकूण किती दिवसांचा प्रवास होता सगळा? एकूण सगळा 24 दिवसाचा होता. 24 गाडी किती वेळा पंक्चर झाली? गाडी 3-4 वेळा पंक्चर झाली पण ती लगेचच शॉर्ट झाली आमची. बर. हे साहित्य सगळं सोबत घेतलेलं होतं? नाही मग आम्हाला लगेच पंक्चर आलं. सगळा देवच येतोय आणि तिथे रस्त्यात थोड्या अंतरावर पंक्चरवाले आहे. अच्छा. आणि लगेच करून देत होते ते. पेट्रोल किती लिटर लागलं तुम्हाला? पेट्रोल साधारणतः 6-7 हजाराचं लागले असेल. अच्छा. आणि एकूण खर्च किती झाला तुमचा प्रवासाचा? 50,000 रुपये झाला असेल सगळा मिळून. पण मध्ये रोज लॉज मध्ये हो तोही एक. पण एकूण प्रवासाचं समाधान आहे का काकू? आहे की. हा काय वाटलं सगळा प्रवास पूर्ण झाल्यावर? खूप छान वाटलं. देवाला पाहताना काय वाटलं? भावना काय होती मनामध्ये? मनामध्ये तर अयोध्येला तर पहिलं जायचंच होतं. परत हे 144 वर्षांनी त्रिवेणी संगम म्हणून आम्ही ते एक ठरवलं होतं. ते केलं. काशीला पण मुलगा नेणारच होता पण येता काशी पण केली. आता हा सगळा प्रवास तुमचा झाला 24 दिवसांचा प्रवास आणि टू व्हीलरवर. लोकांना असं वाटेल की टू व्हीलर खूप चांगली नेली असेल तुम्ही. तुमची प्लेजर होती मला वाटतं ना गाडी? साधी गाडी होती. हा बारकी गाडी होती. मग एवढं सगळं सामान त्याच्यावरती तुमचे दैनंदिन कपडे वापरण्याचे कपडे टूथपेस्ट टूथब्रश सगळ्याच वस्तू. तर हे कसं तुम्ही त्याच्यावर नेलं? पुण्यातून तसंच घेतलंच नव्हतं. पिशव्या बांधून? जास्त काही थोडंच नेलं होतं. पुढे लागणार आहे म्हणून मी वाढवत गेलो. ब्लँकेट घेतलं पिशवी मॅट घेतली वगैरे असं करत तुम्ही पुन्हा टू व्हीलर वरचा संसार वाढवला तुमचा. वाढवला. आणि मग पुण्यात ज्यावेळेस तुम्ही परत आलात लोकांनी स्वागत कसं केलं तुमचं? आमच्या घरच्या लोकांनी खूप छान स्वागत केले. बाकीच्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत? नातेवाईकांच्या शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या काय वाटतं त्यांना? सगळे वाड्याच्या समोर उभे राहिले होते. आम्ही आलो तेव्हा रांगोळी वगैरे काढली. मग मुलींनी सुनबाईंनी छान रांगोळी काढली. फुलाचं सजवलं होतं. जेवण केलं होतं. गोडाचं जेवण केलं. हे सगळं पाहिल्यानंतर तीर्थयात्रेचं समाधान झालं. इतकं समाधान की भरून आलं अगदी. आणि मग त्याच्यामध्ये मग मी मुलाला मिठी बी मारली कारण मी त्याच्या संग थोडंसं खोटं बोललो होतो.
की बाबा मी टू व्हीलरवरनं जाते, पण त्यांनी ओळखलं होतं की हे टू व्हीलरशिवाय जाणार नाहीत. तर तसा एक प्रसंग आला होता, मला अगदी आनंद होता. आणि मग छानपैकी आमचा सत्कार केला. ते म्हणलं आता आपण पूजा घातली, पूजा घालूया, सगळं करू. जेवण छान घातलं, पूजा घातली, जेवण म्हणजे अन्नदान करायचं म्हणला. एक कार्यालय घेतलं, 100-200 लोकांना आमंत्रित केलं. आमचे पाहुणे रावळे, सगळे मित्रपरिवार, सगळ्यांना त्यांनी आमंत्रित केलं. आणि असा हा प्रवास, उत्तम सगळा प्रवास तुमचा पार पडला. वा, एकूणच तुमचा हा सगळा प्रवास आहे ना, हा आता पाहिल्यानंतर किंवा ऐकल्यानंतर अनेकांना पुन्हा प्रयागराजला जायची इच्छा होईलच. कारण कोट्यावधी लोक भाविक जात आहेत. हो, मग मला तेही विचारलं गेलं की तुम्ही हा प्रवास केलाय, पण तुम्हाला आता काय वाटतं? तर म्हणलं असा प्रवास करू नका की टू व्हीलरचा, कारण आम्ही केला तो आम्ही रिस्क घेऊन केलं. रिस्क घेऊन केलेला आहे आणि तो कुणाला बी होणार नाही. आमचा झाला. आमचा झालाय, पण आता तुम्ही ज्या ज्या मनात येईल ते टू व्हीलरनी करू नका, असं मी आवाहन करताय. आव्हान केलं मी त्यांना. वा, काका धन्यवाद, तुम्ही आलात आमच्या स्टुडिओमध्ये आणि आमच्याशी गप्पा मारल्यात. आणि तुमचा हा सगळा प्रवास खरं तर म्हणजे थक्क करणार आहे. आणि तुम्हाला दोघांना खूप खूप शुभेच्छा. मंडळी बघा, भक्तीला, परमेश्वराच्या भक्तीला आणि श्रद्धेला अजिबात मर्यादा नसतात, कुठल्याही सीमा नसतात. सीमांच्या पलीकडे जाऊन केली जाते ती भक्ती असते आणि तेव्हाच परमेश्वर प्रसन्न होतो. आज ह्या दाम्पत्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की परमेश्वराची ओढ आणि पुण्य कमवण्याची ओढ जी असते ती काय असते. साखरे काका हे 72 वर्षांचे आहेत आणि रजनी काकू ह्या 71 वर्षांच्या आहेत. 70 ओलांडलेलं हे दाम्पत्य पुण्यामधून टू व्हीलरवर निघतं, अत्यंत साधी टू व्हीलर, आणि त्याच्यावरून पुणे मार्गे पुढे शिर्डी, धुळे, मनमाड असा प्रवास करत प्रयागराज, त्यानंतर उज्जैन, अयोध्या, काशी अशी वेगवेगळी तीर्थक्षेत्र करून पुण्यामध्ये सुरक्षित परत येतं. अचाट असा हा त्यांचा प्रवास आहे आणि हाच प्रवास उलगडण्याचा आज आम्ही प्रयत्न केला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि सिविक मिररच्या पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.